प्रतिनिधी प्रशासकीय खुर्च्यांवर बसून भ्रष्टाचाराची वाळवी लावणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सोलापूर महानगरपालिका, आरटीओ कार्यालय आणि धाराशिव जिल्हा परिषदेतील कथित घोटाळेबाजांविरुद्ध भ्रष्टाचार विरोधी मंच, महाराष्ट्र राज्य ने आता थेट मुंबईत युद्धाचे रणशिंग फुंकले आहे। आज 29 एप्रिलपासून आझाद मैदानात हे आमरण उपोषण सुरू झाले असून मंचाच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांनी मैदानात ठाण मांडले आहे। या आंदोलनाचे नेतृत्व मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख स्वतः करत असून त्यांच्यासोबत राज्य अध्यक्ष प्रवीण चांदेकर आणि राज्य उपाध्यक्ष अकबर शेख हे देखील उपोषणास बसले आहेत। जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा याप्रसंगी घेतला आहे। शिक्षण विभागातील त्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी सोलापूर पालिकेचे प्रशासन अधिकारी मल्हारी लिंबाबाई एकनाथ माने आणि पर्यवेक्षक निलोफर सय्यद यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। आरटीओ मधील 0 दलालशाहीचा पर्दाफाश, सोलापूर आरटीओ कार्यालयात अनधिकृत 0 कर्मचाऱ्यांमार्फत सुरू असलेली दलालशाही आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे। धाराशिव आणि बदली प्रकरणाचा जाब, धाराशिव जिल्हा परिषदेतील वरिष्ठ लिपिक आय. मुलाणी यांचे निलंबन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे। भ्रष्टाचाराचा अंत होईपर्यंत लढा सुरूच राहणार। उपोषण स्थळावरून बोलताना संस्थापक अध्यक्ष सादिक शेख म्हणाले की सामान्य जनतेचा पैसा हडप करणाऱ्या आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे। तर राज्य अध्यक्ष प्रवीण चांदेकर आणि उपाध्यक्ष अकबर शेख यांनी हा लढा संपूर्ण महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराविरुद्धचा असल्याचे स्पष्ट केले। आझाद मैदानावरील या आंदोलनामुळे मंत्रालयातील संबंधित विभागांची धावपळ उडाली असून आता सरकार यावर काय ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने आमचा बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे। या आमरण उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील प्रशासन अधिकारी मल्हारी लिंबाबाई एकनाथ माने यांच्या विरुद्ध बेकायदेशीर तोंडी शिक्षक बदली, अधिकाराचा दुरुपयोग, कर्तव्यात कसूर याबाबत महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील 1979 अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करून तात्काळ यांना निलंबित करा म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे। त्यामध्ये दुसरी मागणी अशी आहे की सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील पर्यवेक्षक निलोफर सय्यद यांची तात्काळ खातीने चौकशी करून त्यांना निलंबित करा म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे। त्यामध्ये दुसरी मागणी अशी आहे की सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात जे 0 कर्मचारी आहे यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ या ठिकाणी सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करावी, अशी मागणी या ठिकाणी आहे। त्यामध्ये चौथी मागणी अशी आहे की धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद या ठिकाणी प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये कार्यरत असलेला आय. मुलाणी वरिष्ठ लिपिक याची खात्याने चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करा म्हणून अनेक वेळा आम्ही मंत्रालयापासून प्रशासनपर्यंत पाठपुरावा केलेला आहे। त्यामध्ये सगळे आम्ही पुरावे त्यांना देखील दिलेले आहे, परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही। म्हणून आज या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे। जोपर्यंत आमच्या उपोषणाची दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही तोपर्यंत आमचा या ठिकाणी उपोषण अशा पद्धतीने सुरू राहणार आहे। व्यवस्था संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।